धुळ्यात पुढच्या बातमीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय झालाय। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला। मार्चपासून ही योजना अंमलात येईल। या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळेल। निवृत्ती वेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्ती वेतन, त्यावरील महागाई वाढ मिळेल। या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदानं प्रत्यक्ष भरलेल्या वर्गणीशी निगडित असेल। ज्या कालावधीसाठी सभासदानं वर्गणी भरलेली नसेल तो कालावधी सेवा कालावधी म्हणून धरण्यात येणार नाही। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। नव्या पेन्शन योजनेवरचे 5 प्रश्न आणि त्याची उत्तरं। युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस कधी लागू केली जाईल, तर यूपीएसची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल। तर यूपीएस मध्ये नवीन काय आहे? खात्रीशीर पेन्शनची हमी सरासरी पगाराच्या 50%। 25 वर्षांपेक्षा पुढचा प्रश्न, यूपीएस मध्ये नवीन काय आहे? तर 25 वर्षांपेक्षा कमी काळ सेवा त्यांना त्याच प्रमाणपत्रात आणि त्याच प्रमाणात पेन्शन मिळेल। यूपीएस मध्ये नवीन काय आहे ते आपण बघतोय। 10 वर्ष किंवा त्याहून जास्त काळ काम करणाऱ्यांना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळेल। कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन रकमेच्या 60% मिळेल। महागाईची सवलतही मिळणार आहे। पेन्शन शिवाय एक रकमी रक्कम ही देखील यूपीएस अंतर्गत मिळेल। तर केंद्र आणि राज्य सरकारी नव्या पेन्शनच्या कक्षेत येतात का? तर नाही। राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकार लागू करणार आहे। तर एनपीएसला विरोध का होतोय? पेन्शन शेअर मार्केटशी संबंधित आहे आणि म्हणून हा विरोध आहे। तर सरकारचा शेअर कमी आहे आणि त्यामुळेच कमी रक्कम मिळेल ही भीती आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यामुळे कपात होण्याची भीती असल्यानं विरोध होतोय। त्या एनपीएस आणि ओपीएस मध्ये मूलभूत फरक काय आहे? एनपीएस ही एक गुंतवणूक योजना आहे, तर ओपीएस ही लाभ योजना आहे। एनपीएस मध्ये सरकारचा हिस्सा हा 14% होता, आता तो 18.5% इतका असणार आहे। एनपीएस मध्ये कुटुंबासाठी पेन्शनची रक्कम ही निश्चित नव्हती, तर ओपीएस मध्ये किमान पेन्शन 10,000 रुपये ही निश्चित आहे।